मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार मोहीम सुरू केली। बाराबणी, रामपूर हाट आणि बोलपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभांना संबोधित करताना आदित्यनाथ यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला। योगी आदित्यनाथ म्हणाले की बंगालमध्ये भाजपचे डबल इंजिन सरकार स्थापन झाल्यास टीएमसीचे गुंड, माफिया आणि भ्रष्टाचार पूर्णपणे संपुष्टात येईल। त्यांनी असा आरोप केला की ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल दहशत, माफियागिरी आणि भ्रष्टाचाराचं केंद्र बनलंय। मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे की टीएमसी समर्थित गुंडांनी त्यांची सभा रोखण्यासाठी लोकांना घाबरवण्याचा आणि भाजपचे झेंडे हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेचा उत्साह त्यांना रोखू शकला नाही। ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकसित होत आहे आणि भाजप सरकार आल्यानं बंगालमध्ये ही सुरक्षा, रोजगार आणि विकासाचे नवीन मार्ग खुले होतील। योगी आदित्यनाथ म्हणाले की उत्तर प्रदेशात माफियांच्या विरोधात केलेल्या बुलडोझर कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्था मजबूत झाली आहे आणि बंगालमध्ये भाजपचं सरकार स्थापन झाल्यास तिथूनही गुंडगिरी आणि माफिया राजवट संपुष्टात आणली जाईल। त्यांनी मतदारांना भाजप उमेदवारांना प्रचंड विजय मिळवून देण्याचं आवाहन केलंय।